Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ के विधायक डॉक्टर बालाजी किनीकर के प्रयास से शहर के लिए अमृत योजना टप्पा क्रमांक 2 राज्य सरकार ने मंजूर कर लिया है। सन 2056 तक के लिए शहर में पानी की कमी न हो, इसलिए 258 करोड़ 28 लाख रुपए मंजूर किए गए हैं। पत्रकार परिषद ने विधायक किनीकर एवं माजीपुरा के इंजीनियर देश पांडे ने अधिक जानकारी देते हुए बताया कि अंबरनाथ शहर के लिए स्वतंत्र पानी योजना हो जाएगी। नालिम्बा पाटी नदी, जिसे इल्हास नदी भी कहते हैं, यहाँ से बड़े पाइपलाइन लेकर 3 झाड़ी के पास बड़ी टंकी बनाकर अंबरनाथ पश्चिम के लिए 2 बड़े पाइपलाइन एवं पूर्व के लिए 1 पाइपलाइन लेकर शहर को जलापूर्ति की जाएगी। सन 2056 में शहर की जनसंख्या 7.5 लाख हो जाएगी। उस समय शहर को 135 MLD पानी की जरूरत होगी, जो इस योजना से पूरी की जाएगी। आज अंबरनाथमध्ये अमृत टप्पा 2 चिखली धरणाची हाईट वाढवणे आणि 13 MLD जे आम्हाला रिझर्वेशन दिलं, त्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती। आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री, आमचे कॅबिनेट मिनिस्टर गुलाबराव पाटील यांचे मी आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मी खूप या ठिकाणी अंबरनाथच्या वतीने आज आभार मानतो। त्यांनी आम्हाला ज्या 2 वेळेस मी विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली होती, त्या माध्यमातून शासनाने आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही उत्तर दिलं होतं की आपल्या तिन्ही योजना ज्या आहेत, जे अंबरनाथला लागणाऱ्या वाढीव पाणी पुरवठाचे रिझर्वेशन, चिखली धरणाची हाईट आणि अमृत टप्पा 2, आज चिखली धरणाच्या हाईटचे 51 कोटी आणि अमृत टप्पा 2 258 कोटी, ह्या ज्या काही आम्हाला मंजूर करून देतो ते आज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। त्याचे GRE निघालेले आहेत, त्याची विस्तृत माहिती तुम्हा सर्वांना दिलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या 30 वर्षासाठी जी आत्ताची जी लोकसंख्या आहे आणि 30 वर्षानंतरची जी लोकसंख्या असेल, जे शहराचं जे वाढती लोकसंख्या, शहरीकरण याच्यामध्ये समाविष्ट करून आज अमृत टप्पा 2 हे आम्हाला मंजूर करून दिले, त्याबद्दल मी सर्व मुख्यमंत्री साहेब, आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो। आणि सर्व विस्तृत माहिती तुम्हाला याच्यात दिलेली आहे, ते तुम्ही माहिती घ्या आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करावा, ही तुमच्याकडून विनंती। नमस्कार। आपल्याकडं केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना अंबरनाथसाठी सेपरेट मंजूर झालेली आहे। त्याची अमाऊंट 258 कोटी आहे। त्याचं टेंडर आम्ही उद्या काढत आहोत। या योजनेमध्ये आपण जे नालिंबी आहे तिथे आपण विहीर घेणार आहोत। तिथून 3 झाडी येथे पाईपलाईन आणून तिथं 3 झाडीचे 96 MLDचा आपण WTP करणार आहोत आणि तिथून पुढे ज्या काय अंबरनाथमध्ये पाणी पुरवठा होणार आहे तो पूर्णपणे ग्रॅव्हिटीने होईल, त्याला पंपिंगची गरज पडणार नाही। आणि ज्या काही टाक्या आहेत, ज्या अस्तित्वातील 11 टाक्या आहेत आणि नवीन आपण 13 टाक्या बांधणार आहोत। आता असे एकूण 24 टाक्या ज्या आहेत, या सगळ्या आपण बाय ग्रॅव्हिटी भरणार आहोत। त्यामुळे आपलं पंपिंगचं आपलं खर्च कमी होईल, लाईटचा खर्च कमी होईल, एनर्जी सेव्हिंग होईल आणि अंबरनाथकरांना 2056 सालापर्यंत जे काही पाणी पुरवठा आरक्षण होतं हे आपल्याला आता शासनाकडून मंजूर झालेलं आहे। त्यामुळं 2056 सालापर्यंत आपण पाणी इथं उचलू शकतो आणि त्यासाठी जो काही पाणी पुरवठा करणार आहे त्यासाठी योजनाही मंजूर झालेली आहे। तर 2056 सालापर्यंत ही योजना जर का आपल्या आता पुढच्या 2.5 वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि 2.5 उद्या टेंडर आपण काढणार आहोत आणि 2.5 वर्षानंतर ही जवळपास योजना पूर्ण झाल्यानंतर 2056 सालापर्यंतचा जो पाणी प्रश्न अंबरनाथचा आहे तो पूर्णपणे भेटणार। रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।